हा कोणता गाव आहे नक्की कमेंट करून सांगा. कोकण रेल्वेमधून दिसणारा हा सुंदर निसर्गात वसलेला सुंदर गाव. गरबा कसे वाटतात एकदम. बरोबर वाजलेत 5 आणि आपली ट्रेन आले संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. चला आता संगमेश्वरवाले उतरा पटपट पटपट. 1 तास बरोबर ट्रेन लेट आहे. 1 तास ट्रेन लेट आहे. आणि आमच्या डब्यात किती जण आहे माहिती आहे का? आम्ही 5च जण आहे जनरल डब्यात. एकूण 5 जण फक्त. चला पनवेल सोडलेला आहे आपण. गावच्या दिशेने रवाना होतं. बारीक बारीक पावसाची पण सुरुवात झाली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण मुंबईमधून चाललो आहे गावी. आज शनिवार आहे आणि तारीख आहे आज बरोबर 8 तारीख 8/8/2024 आणि आपण चाललो आहे गावी. आणि कुठली ट्रेन आहे बघा, पूर्ण खाली ट्रेन आहे. दोन्ही पण जनरल डबे आहेत ना, पुढचे पूर्ण खाली आहेत. इकडं पूर्ण खाली आहे बघा. ह्या साईडला पण पूर्ण खाली आहे. एक नंबर. पूर्ण खाली आहे. चला पनवेलवरून मी ट्रेन पकडले. कोणत्या ट्रेन आहे सांगतो. इकडं बघा अल्बम आहेत 2 आणि माझी बॅग आहे. बाकी काय नाही. अल्बम न्यायचे होते गावी, त्याच्यामुळे मग ही ट्रेन एकच नंबर आहे. दिवाळी ट्रेन पकडणार होतो पण सकाळी उठणं झालं नाही. मग बारक्यान स्टेशनला अल्बम आणून दिलं आणि मग मी आलो पनवेलला. आणि ही ट्रेन कोणती आहे माहिती आहे का? जामनगरवरून येणारी ट्रेन आहे, तिरुनवल्लीला जाणारी. वसईवरून 10 वाजता सुटते आणि पनवेलचा टाईम आहे तिचा 11 वाजता. ही ट्रेन लेट आली, 11:15 वाजता आली. गाडी नंबर आहे 19578 तिरुनवल्ली एक्सप्रेस, जामनगर तिरुनवल्ली. आणि ही ट्रेन आहे ना मंडळी संगमेश्वरला पण थांबते. 4चा संगमेश्वरचा थांबा आहे आणि 4:15चा टाईम दाखवत आहे बघा इथं. मस्त 5 वाजेपर्यंत आपण रत्नागिरीला पोहोचू. तर चला आजचा प्रवास कसा होतो बघा पूर्ण व्हिडिओद्वारे. इकडं अल्बम आहेत ऑर्डरचे, ते आता वरती ठेवतो. इकडं वरती ठेवतो. पूर्ण स्लीपर माझ्यासाठी पूर्ण खाली. आणि एकट्यानेच आजचा प्रवास होणार आहे, त्याच्यामुळे बघूया कसा प्रवास होतो तो. चला अकेले प्रवास करेंगे कोकण. भरपूर दिवसांनी गावी चाललो आहे. कुठे आलो होतो मी, भरपूर दिवस नाहीत. आणि इकडं आल्यावरती त्याला भरपूरच दिवस वाटतात. 4 दिवस राहिला होता तरी. सोमवारी आलो होतो ना, शनिवार 8 तारीख. एकविरीला गेलं. त्याच्यानंतर आपली अल्बमची कामं होती ते केली. अजून आहेत, चालूच आहेत कामं. पण अधूनमधून व्हिडिओ, आता गावी चाललो आहे तर व्हिडिओ येतील. इकडे आल्यावरती व्हिडिओ जास्त काय केला नाही. खरेदीला येऊ गणपतीसाठी, तेव्हा व्हिडिओ येतील चॅनलवरती. दादर मार्केट करू, मस्जिद बंद, सगळं काय काय फिरत बसू. पण सोबत कोणतरी पाहिजे, पोरं वगैरे. तर चला मस्तपैकी खाली ट्रेन आहे, झोपून जायचं. एवढी खाली ट्रेन, गणपतीत एवढे खाली ट्रेन भेटले ना मजा होईल. पण लोकांना तिकीट भेटत नाही गणपतीची आणि आपण खाली ट्रेनने पूर्ण. असा प्रवास कोणाला नाही आवडणार गावी जायचा. पूर्ण ट्रेन खाली आणि मस्त आरामात झोपून जायचं. हे पूर्ण सीट खाली तिकडे तिकडं. आणि आता पनवेलवरून डायरेक्ट ट्रेन संगमेश्वरला थांबणार आहे. म्हणजे क्रॉसिंगला कुठे थांबली तर थांबेल. ॲक्च्युली मांडवीन जाणार होतो पण मांडवीला गर्दी होती बरीच आणि ती लेट आली. 1.5 तास ट्रेन लेट होती मांडवी. त्याच्यामुळे मग ही बेस्ट आहे सकाळची. आणि ही ट्रेन फक्त शनिवारी असते वाटतं, बाकी कुठल्या टायमाला नसते. चला प्रवास करूया. चला
बरोबर 1:30 वाजलेत आणि माणगाव स्टेशन आले. माणगावला ट्रेन थांबत तर नाही, डायरेक्ट आहे पनवेल, संगमेश्वर आणि रत्नागिरी. सजला निसर्ग तुझ्या स्वागताला. कसा सजलाय की नाही निसर्ग. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे म्हणजे महिनाभर शिल्लक राहिला आहे. वातावरण बघा कसं झालं आहे बाहेरचं. 5 वाजेपर्यंत आपण रत्नागिरीला पोहोचू. असा प्रवास जर गणपती झाला ना, एवढी ट्रेन खाली भेटली, मजाच मजा आहे. एक तर तिकीटं भेटत नाहीत. पाऊस नाही आहे, मला पडले. हा कोणता गाव आहे नक्की कमेंट करून सांगा. कोकण रेल्वेमधून दिसणारा हा सुंदर निसर्गात वसलेला सुंदर गाव. घरं बघा कसे वाटतात एकदम. ड्रोन उडवलं तर भारी वाटेल. पण त्या गावाचं मला नाव आठवत नाही, तर काहीतरी नाव आहे, आता मला नेमकं आठवत नाही. नक्की कमेंट करून सांगा मंडळी. एक नंबर व्ह्यू आहे पण तिथला. राजधानी एक्सप्रेस आले, राजधानी एक्सप्रेस. चला आपण पोचलो चिपळूणला. समोरून पण एक ट्रेन येते वाटतं. मांडवी येते, मांडवी. आज सगळं ट्रेन लेट झालं वाटतं. वाजले 4 बरोबर. ही पण ट्रेन थोडी लेट आहे. मांडवी आले, मांडवी. आहे थोडीफार गर्दी ट्रेनला, तर इथून परत भरत जाल तर या ट्रेन सगळे थांबत जातात ना. चला, हा संगमेश्वर चिपळूण मुंबई हायवे आहे. बरोबर वाजलेत 5 आणि आपली ट्रेन आले संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन. चला आता संगमेश्वरवाले उतरा पटपट पटपट. 1 तास बरोबर ट्रेन लेट आहे. 1 तास ट्रेन लेट आहे. आणि आमच्या डब्यात किती जण आहे माहिती आहे का? आम्ही 5च जण आहे जनरल डब्यात. एकूण 5 जण फक्त. आले ट्रेन संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. नेक्स्ट स्टेशन रत्नागिरी. ॲक्च्युली टायमिंग होता 4चा इथं. 1 तास ट्रेन लेट आहे. आता वाजलेत बरोबर 5 वाजलेत गाड्यात. आणि आले ट्रेन संगमेश्वरला. संगमेश्वर रेल्वे स्टेशन. तुम्ही बहुतेक वेळेला अविनाशदाचा व्हिडिओ बघितला असेल. अविनाशदा संगमेश्वर रेल्वे स्टेशनलाच होता तो. कोकणकर अविनाश. इथून मग बसने ट्रॅव्हलिंग असतो याचं संगमेश्वरमधून. बघा, एक कळत नाही मला. सगळी स्टेशन आहे ना बाहेरून फक्त सुधारलेले आहे आणि प्लॅटफॉर्ममध्ये काय सुधारणत नाही. सगळं जुनंच्या जुनंच आहे, तुटली फुटलेलं. ह्याच्यावरती पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. संगमेश्वर. चला, एक्सप्रेस जी वसईवरून सुटते ती मला वाटतं शनिवारी आणि रविवारी 2 दिवस संगमेश्वर स्टेशनला पण थांबते. तिचा टाईम आहे 4 वाजता संगमेश्वरचा.
संगमेश्वर रोडला थांबले आपली ट्रेन आणि या ट्रेनचा थांबा आहेच जामनगर तिरुनेवल्ली 19578. गाडी नंबर बघून ठेवा. वसईवरून पण येणार असेल ना मुंबईतून तर हा गाडी नंबर बघून ठेवा. मस्तपैकी तुम्हाला आरामदायी प्रवास होतो. एक्सप्रेस आहे. थांबत आले 1 तास लेट झाले. माझ्या डब्यात बघा आम्ही 5च जण आहे. आजींना उतरायचं आहे रत्नागिरीला. चला आता पुढचा प्रवास रत्नागिरी. उक्षी रेल्वे स्टेशन आला. उक्षी रेल्वे स्टेशन. इथून पुढं तुम्हाला मस्तपैकी धबधबे बघायला भेटणार आहे. उक्षी रानपाड धबधबा बघायला भेटणार आहे जो तो कोकण रेल्वेतून दिसतो. दाखवतो तुम्हाला पुढे दिसेल आपल्याला जाता जाता. बरोबर 1 तास झाले ट्रेन लेट आहे. वाजले 5:30 आणि आता ट्रेन आहे उक्षी रेल्वे स्टेशनला. क्रॉसिंग करतच चालले. क्रॉसिंगला बऱ्याच वेळ थांबले ट्रेन. बघा कसले स्पीड आहे. मंडळी इथंच उतरला असतो मी उक्षी रेल्वे स्टेशनला कारण इथून जवळ आहे. पण शुभम आणि आकाश आहे ना मला आणायला आलेत स्टेशनला. शुभमचं पण रत्नागिरीत काहीतरी काम आहे. इकडे बघा छोटे छोटे माकडे आहेत वरती. इकडे पण आहे साईडला. नाही आपण थांबलो आहे उक्षी रेल्वे स्टेशन. इथून 10-15 मिनटं लागतात घरी जायला. पण पोरं आधीच जाऊन थांबलेत रेल्वे स्टेशनला रत्नागिरीला. चला इथून आता सुटेल ट्रेन. त्याच्यानंतर तुम्हाला उक्षीचा धबधबा दाखवतो दिसला तर आपल्याला ट्रेनमधून. पूर्ण ट्रेन खाली आहे आणि येऊन मी आहे. छोटे छोटे धबधबे आहेत. उक्षीवरून ट्रेन निघालेली आहे आणि या ट्रेनला खेड थांबा नाही, चिपळूण थांबा नाही. चिपळूणला क्रॉसिंगला थांबली होती. असं तर बरं झालं असतं चिपळूणला थांबते तर त्यांना पण बरं पडलं असतं. एक्सप्रेस आहे वसईवरून जे येणार आहेत त्यांना बरं पडलं असतं. काय हरकत नाही होईल. गणपती आता चालू होतील पण अशी ट्रेन खाली गणपती भेटली तर खरंच सोन्याहून पिवं. तेव्हा छोटे छोटे माकडाचे पोरं येतात. पूर्ण पाणवट आहे. बारीक बारीक धबधबे आहेत. तिकडे माकडं बरीच आहेत. चला तर डायरेक्ट रत्नागिरीत थांबूया. क्रॉसिंगचा कंटाळा आला आहे. आता परत क्रॉसिंग नको लागू दे. ह्याच्या पुढे स्टेशन भुके. समोर बघा मंडई कोकण रेल्वेच्या बाजूने वारा उक्षी रानपाड. वाजले संध्याकाळचे 6:30. बरोबर 1.5 तास ट्रेन लेट आहे आणि आता ट्रेन आले रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. पुढवरती न्यायला आलेत आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे. अल्बम पण आहेत. बघूया आता पुढचा प्रवास कसा होता तो. प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. चला आपले रत्नागिरी आले. वाजले 6:30 बरोबर. जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गाडीचं नाव बघून ठेवा जामनगर तिरुनेवेली 19578 गाडीचा नंबर आहे. तेवढंच गाडी थांबते. आम्हाला उतरायला की पुढं गेलीच नाही. आता यावं लागले पुढं. पुढच्या जनरल डब्यात होतो आणि मला उतरायला थांबवलं की पूर्ण खाली आहे पुढं. चला आपण जाऊया वरती. आता पावसाला बघा जोरात सुरुवात झाली. आता जायचं होतं जरा थांबायचं ना. चला बाई इथं तरी ॲक्सिलेटर चालू आहे. नाही तर मुंबईचं ॲक्सिलेटर
कायम बंद. दिव्यात गेला तर बंदच असतं कायम. त्याला पोरं थांबल्याच पडते. येतोच आहे मी पहिला. एक नंबर अव्वल. सुस्वागतम रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आता कुठं थांबल्यात कुठं बघूया. चला स्टेशनच्या बाहेर आलं. स्टेशनच्या बाहेर आपला परिसर असा दिसतो. आतमध्ये सगळा खोदून ठेवल्याने काम चालू आहे. आणि आपले भाऊ आलेत न्यायला. मुन्ना आहे, शुभम आणि तात्या. अरे वॉटरप्रूफ आहे. नको अरे गेला पाऊस. नको लाव लाव पिशवीला. पकड जरा. मी जड आहे. हां दोन्ही एकत्र आहे. मग फॅन फुल प्रमोशन टी शर्टचं. सावकाश. दोन्ही प्रेम आहेत काय? हां हा तुझा आहे ना? होय. चला अल्बमला पिशवी लावून ठेवतो. मग कस्टमर पैसे नाही द्यायचा आम्हाला. तर चला असा समोरचा व्ह्यू आहे. आता आपण डायरेक्ट घरी भेटूया. मित्रांनो मी आता आलो आहे गावी. कालचा प्रवास बघितला असेल तुम्ही. नंतर मग आल्यावरती व्हिडिओ केला नाही कारण लेट झाला आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होईपर्यंत 8 वाजले मला. ही ट्रेन आहे ना वसई, पनवेल, संगमेश्वर, रत्नागिरी आणि मडगावला थांबते. मी एक रील टाकली होती इंस्टाग्रामवर. त्याच्यावरती बऱ्याचशा कमेंट आल्या की माणगावला किंवा चिपळूणला थांबते का. तिकडे थांबत नाही. क्रॉसिंगला वगैरे थांबली होती चिपळूणला. पण सांगू शकत नाही प्रत्येक वेळी क्रॉसिंगला थांबायला की नाही. त्याच्यामुळे इंडिकेटर बघा आणि त्याच्यानंतर मला वाटतं ही शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवस सकाळी ट्रेन असते 10 वाजता. शनिवार रविवार ते कंटिन्यू असते. कधी यायचं असेल तर इंडिकेटर चेक करा त्याच्यानंतर या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता गावी आहे तर गावचे व्हिडिओ येतील. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला टाटा बाय बाय. आणि एक कुठे शोधू काना तुला एक आपली नवीन गवळण आलेली आहे RG प्रोडक्शन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवरती. कोणी बघितली नसेल तर नक्कीच बघा. गणपती बाप्पाचं गाणंसुद्धा येईल लवकरच. कोण सिंगर असेल ते तुम्हाला नंतर समजेलच. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.